आदिवासी कायदा असलेला पेसा अंतर्गत भरती जी आता रखडलेली आहे ती पुन्हा सुरू व्हावी याकरता सर्वच आदिवासी लोकप्रतिनिधींनी गेल्या 2 दिवसांपूर्वी मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या इथं धरणे आंदोलन केलं। त्यावेळेस सरकारमधलेच मंत्री त्या सगळ्या आमदारांची समजूत काढण्यासाठी त्या ठिकाणी आले आणि त्यानंतर हे जे धरणे आंदोलन जे आहे ते स्थगित झालेलं होतं आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झाली। त्या मुख्यमंत्र्यांच्या चर्चेमध्ये या सगळ्या संदर्भात तोडगा निघेल असं आश्वासन या सर्व लोकप्रतिनिधींना दिलेलं होतं। आपल्यासोबत बोलण्याकरता सध्या आता विधानसभेचे उपाध्यक्ष असलेले नरहरी झिरवळ सर आहेत। झिरवळ सर, तुमच्या अध्यक्षतेखाली हे संपूर्ण आंदोलन झालं, धरणे आंदोलन दोन दिवसापूर्वी झालं। सर्वच तुम्ही आजी माजी आमदार सर्व सकट आदिवासी समाजातले नेते मंडळी उपस्थित होता। पेसा कायदा हा किती महत्त्वाचा आहे, सरकार त्याकडे संवेदनशील दृष्टिकोनातून पाहत नाहीये का असं म्हणावं लागेल। पण मग सरकार आणि सरकारपुढे असलेली आव्हानं हेही आम्ही मान्य करतो, परंतु आम्ही सुद्धा तसं काय चुकीचं मागतो मग तुम्हाला अडचण येते असंही काही नाही आहे। पण मग परवा मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की बाबा आजचा दिवस थांबा, उद्या अर्जन्सी जी आहे ती तिथं मांडून आणि तारखेचं म्हणजे बोर्डावर आलेली तारीख जी आहे तिची सुनावणी होण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करू। आजचा दिवस तुम्ही थांबा आणि सुनावणीच्या दरम्यान कुठलाही निकाल होऊ द्या, निगेटिव्ह झाला पॉझिटिव्ह झाला तरी पण आपण कंडिशनल सुप्रीम कोर्टाच्या आदेशाच्या अधीन राहून तुम्हाला आदेश देण्याच्या संदर्भातलं मी खात्रीनं सांगतो। फक्त आजचा दिवस थांबा। काल योगायोगानं ती सुनावणी 14 तारखेला गेलेली आहे। आता 14 म्हणली तर त्याच्यापुढं मला नाही वाटत का आता याच्यानंतर किती तारखा पडतील आणि काय होईल का नाही होणार। पण त्याऐवजी सरकारला आमची विनंती आहे का पुन्हा वेगळा पावित्रा घ्यायला ह्या सगळ्या लोकप्रतिनिधींना आणि आदिवासी नेत्यांना लागू नये एवढीच विनंती आहे। आणि आज जी काही वेळ दिलेली आहे मुख्यमंत्री महोदयांनी 4 वाजेची, म्हणजे अजून ती फिक्स नाही आहे। तुम्हाला आम्ही 3 वाजता 3:30 वाजता मेसेज करू, आम्ही त्या मेसेजची वाट पाहतोय। तुम्ही या सरकारमध्ये या संपूर्ण यंत्रणेमध्ये तुम्ही एक जबाबदार तुम्ही पदावरती आहात, विधानसभा तुम्ही उपाध्यक्ष आहात, तुम्हालाच मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायला तुम्हाला वणवण भटकावं लागतं किंवा त्यांच्याकडे याचना करावी लागते? नाही, एकूण परिस्थितीवरून याचना नाही मी म्हणणार। मी तेच सांगितलं का त्यांचा विस्तारानं व्याप जो आहे तो समजून सुद्धा, पण माझं मत आहे का मग त्यातले त्यात एखादा वेळा आम्हाला केव्हाचाही दिला आणि आमचं म्हणणं तर त्यांनी ऐकलेलं आहे, पण जे आम्हाला म्हणजे कमिटमेंट दिली होती तर त्या पद्धतीनं ते व्हावं अशी अपेक्षा आमची आहे। मग सरकार गोल फिरवतोय का तुम्हाला? असं सगळ्या मुलांमध्ये तरी तसंच वातावरण आहे का हे सरकारच्या विचारात नाहीच असं म्हणून त्यांचं थोडं हळूहळू वेगळ्या स्टेपला जाण्याची तयारी मुलांमध्ये होत असते। आम्हीच सगळे मिळून त्यांना जाऊन शांत करतो, थांबा बाबा, साहेब कोल्हापूरला गेलेत, साहेब साताऱ्याला गेलेत, आज आपल्याला बोलवणार आहेत, पण अजूनही कुठल्याच प्रकारची मेसेज नाही, संदेश नाही। तर माझी आपल्यामार्फत तीच विनंती आहे का आत्ता तरी आजचं उद्यावर नेऊ नये। तुम्ही असह्य पद्धती म्हणतात की आजचं उद्यावरती नेऊ नये। जवळपास 25 लोकप्रतिनिधी आहात आणि 4 खासदार आहात तुमच्याकडे, 25 आमदार, 4 खासदारांची तुमच्याकडं आदिवासी समाजाकडे सगळी मेजॉरिटी आहे। या 25 आमदार आणि 4 खासदारांचं पण मुख्यमंत्री ऐकत नाही का एका भेटीसाठी? नाही, आता ऐकत नाहीत म्हणजे आम्ही ऐकलं, उद्या तर मग आम्ही काल वाट पाहिली, आज आता बघू अजून अर्धा तास 1 तास काय आम्हाला वेळ मिळते का नाही मिळत, त्याच्यानंतर आम्ही सांगू का आमचं ऐकलं जात नाही। अजून त्याला वेटिंगला आहेत आम्ही 1 तासभर। तुमच्या बोलण्यावरतून अर्थात तुम्ही 2 दिवसापूर्वी जे आंदोलन केलं, राज्यभर आंदोलन सुरू होतं, आदिवासी समाजाचं रास्ता रोको होतं, कुठे धरणे आंदोलन होतं, परंतु तुम्ही ज्यावेळेस शांततेची भूमिका घेतली, तुमच्या बोलण्यानंतर सगळ्यांनी राज्यभरातून आंदोलनं जी आहेत त्यांनी माघारी घेतली, त्यांचीही निराशा म्हणता येणार नाही का? मग आहे तशी ती निराशाच, पण कुठलीही गोष्ट आपण सांगू त्याच वेळेत व्हावी अशी अपेक्षा आमची असणं, मुलांची असणं साहजिक आहे। पण 1 दिवस 2 दिवस फार झाले, कारण उद्या सगळं करून देतो असं जर सरकार मान्य करतं तर मग उद्या नाही तर परवा 2 दिवसात व्हायला पाहिजे होती।
सरकार वेळ मारून नेत आहे का? निवडणुका आगामी, लगेच आचारसंहिता लागणार. अशा लोकांमधून जे फोनद्वारे जे तिकडून आम्हाला फोन येतात, अरे बाबा अरे जाऊ द्या, सरकार तुम्हाला न्याय देणार नाही, सरकार तुम्हाला गोल फिरवतं, ही लोकांची प्रतिक्रिया आहे, मुलांची. पण आम्हाला तर सरकारच्या बाजूने सांगावं लागेल, कारण आम्हाला सरकारकडून न्याय घ्यायचा आहे. परंतु या न्यायाची प्रतीक्षा तुम्ही कुठेपर्यंत बघणार, कितीपर्यंत बघणार? आजचा तर लास्ट डे असं म्हणा, त्याच्यानंतर आम्ही सगळे एकत्र बसून आणि विचार करू काय पुढची दिशा ठरवायची. विचार म्हणजे कशा पद्धतीने? 2 दिवसापूर्वी ज्या पद्धतीने शांततेत आंदोलन झालं तसंच आंदोलन होणार की त्यापेक्षाही उग्र स्वरूपात होणार? नाही, आता आम्ही ठरवू ना, कारण शांततेत 2 दिवस, एक दिवस बसलो, त्याचा आम्हाला जो मिळाला रिझल्ट, अजून त्याच पद्धतीने जर गेलो तर तो रिझल्ट किती मिळेल खात्री नाही. म्हणून काही बसून सविस्तर चर्चा करून काहीतरी निर्णय घेऊ. हा झाला पेसाचा मुद्दा, पण दुसरीकडे धनगर आणि तुमच्या आदिवासी समाजामध्ये पण आरक्षणावरतून वाद निर्माण होतो. धनगर म्हणतात आहेत की आम्हाला आदिवासी समाजाचा दर्जा द्या आणि आम्हाला त्या कोट्यातून आरक्षण द्या अथवा नका देऊ, परंतु आम्हाला आदिवासीचा दर्जा द्या. हे कितपत योग्य वाटतं? त्या मानाने आता शिंदे समितीचा जो अहवाल आहे तो देखील सरकारने स्वीकारलेला आहे. तेच म्हणूनच थोडासा जो आम्हाला आमच्या आदिवासी समाजाला वाटतं का पेसाचा झाला, धनगर बांधवांचा जो काही विषय आहे, तर आम्ही तर तेच म्हणतो का बाबा, सुप्रीम कोर्टात रिजेक्ट झालं आहे, हायकोर्टात रिजेक्ट झालं आहे, मग आता पुन्हा समित्या करून, शिंदे समिती, आता परवा दुसरी समिती केली आणि तिचे अहवाल किंवा त्यांनी केलेला अभ्यास हा तात्काळ सादर केला जातो सरकारला. सरकार त्याच्यावर विचारापर्यंत लगेच येतं आणि मग टाटा इन्स्टिट्यूटनं जो काही 7-8 वर्षापूर्वी जो सर्वे केला आहे तोही गव्हर्नमेंटनेच दिला होता. त्यावेळेला गव्हर्नमेंट कोण असेल काय असेल, पण त्यांनी चांगल्या हेतूने त्यांना ते शोधण्याचं काम दिलं होतं किंवा अभ्यास करण्याचं काम दिलं होतं. तो जो अहवाल आहे, आता स्थापन झालेल्या समित्यांचा अहवाल तात्काळ येतो. 4 वर्षापूर्वी ज्यांना आपण एक देशभरातली नामांकित संस्था म्हणून पाहिलं जातं, त्यांना आपण अभ्यास करायला सांगितलं. तो आलेला अहवाल आम्ही सादर करायचं म्हणतो, त्यावेळेला कुठल्याच प्रकारची आजपर्यंत कार्यवाही नाही झाली. यावरून आम्हाला वाटतं तो धनगर नेते म्हणतात आहेत की त्या म्हणजे टाटा इन्स्टिट्यूट सोशल सायन्सेस या संपूर्ण संस्थेला कोणताही घटनात्मक दर्जा नाही आहे. शिंदे समिती जो अहवाल तयार करते त्याला घटनात्मक दर्जा आहे, त्यामुळे त्यांनी जे काही अहवाल तयार केला तो अधिक चांगल्या पद्धतीने असेल म्हणून तुमच्या दाव्याला ते धनगर नेते खोडून पाहतात. नाही, ते त्यांना अधिकार आहे खोडण्याचा, पण तो देताना सुद्धा ती घटनात्मक आहे नाही आहे, पण गव्हर्नमेंटनेच नियुक्त केलेली जर होती आणि आहे ना, ती रजिस्टर्डच आहे असं म्हणता येणार नाही. परवा 1 तासाभरात कमिटी केली जाते, तासाभरात तिला कार्यवाहीला लावलं जातं आणि 1-2 वर्ष अभ्यास करणाऱ्या एखाद्या इन्स्टिट्यूटला तिला घटनात्मक अधिकार नाही, तर सरकारने का बरं नेमली होती? आता मग यापुढे तुमचं उग्र आंदोलन स्वरूपात असेल असं समजावं. असं आम्ही जरी शांत करायचं ठरवलं तर आमचंही किती वेळा जनता ऐकेल, मुलं ऐकतील, हा सुद्धा प्रश्नच आहे ना. आम्ही किती वेळा सांगणार का बाबा शांत शांत. जर त्या शांततेचा कुठल्याच प्रकारचा रिझल्ट मिळत नसेल तर शेवटी उग्र होऊ शकतं. ते होऊ नये अशी माझी सरकारला विनंती. एक वेगळा प्रश्न आहे, तुम्ही ज्या पक्षामध्ये आहात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, जो अजित पवार त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्या पक्षातले आमदार देवेंद्र भुयार यांनी महिलांच्या संदर्भात एक वेगळं वादग्रस्त विधान केलेलं आहे. त्या विधानाकडे कसं कधी केलं काय, मी आता येऊन मला वाटतं 2 तास इथं बसलो आहे. मी कुठल्याच प्रकारचं काही बातम्या वगैरे ऐकलेलं नाही, पाहिलेलं नाही, त्याच्यामुळं त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. एक शेवटचाच प्रश्न आहे. खरं तर तुम्ही आता म्हटलात की तुम्ही इथे 2 तास या ठिकाणी बसलात. ही 2 तास बसण्याची या ठिकाणी वेळ का आली, परिस्थिती का आली? कारण की आम्ही अनेक दिवसांपासून पाहतोय की तुमच्या घरामध्ये आदिवासी मुलं मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पेसा कायद्याअंतर्गत भरती व्हावी म्हणून ते तुमच्याकडे तगादा लावून बसलेत. तुम्हाला कुठेतरी निराशा आली आहे, तुम्ही जे प्रयत्न करतायत त्यामुळे तुम्ही इथे येऊन 2 तास बसला? नाही, तसंही म्हणता येणार नाही, पण काय झालं आहे, शेवटी नाही म्हणता त्यांच्याकडे पाहणंसुद्धा अवघड झालं आहे. आथरलेलं नाही, मच्छर असतील, बाहेर उघड्यावर थांबतात आणि ते 4 वेळा मी दिसलो का 5-25 येणार, साहेब काय करायचं आता, साहेब कसं होईल आता. त्याच्यापेक्षा सकाळी पार्टी कार्यालयात जाऊन 1 तास 1.5 तास बसलो,
बापूजींचं दर्शन घेतलं. परत इथं येऊन जिथं परवा आंदोलन केलं तिथं बापूजींना पुन्हा नतमस्तक जाळून सांगितलं की बाबा नको, आता काहीतरी सद्बुद्धी ह्या सरकारला द्यावी. आणि मग इथं आल्यानंतर बसलो जरा निवांत थंड हवेत, का जेणेकरून आता मुलांचा आज आमच्या इकडं ग्रामीण भागात सर्वपित्री अमावस्या अतिशय म्हणजे ती श्रद्धा असेल, अंधश्रद्धा असेल, पण साजरी केली जाते. आज मी तसा माझ्या घरातला प्रमुख आहे. आमच्याकडं असं म्हणतात का सर्वपित्रीच्या दिवशी जरा गोड धड करून आणि त्या पूर्वजांना म्हणजे माझ्या आईवडिलांना मी त्या आमच्या विधीप्रमाणे त्या घरावर घास टाकायचा असतो. मला घरून फोन येतात, मी सांगतो बाबा काय नाही, माझे आईवडील समजदार होते, त्यांनी ते पाहत असतील, जर खरंच तसं असेल तर पाहत असतील का मी काही ना काही चांगल्यासाठीच तुम्हाला घास भरवू शकलो नाही. अशा पद्धतीचा संदेश मी घरी दिला. माझ्या 10-15 सरपंचांनी एकत्र बसले असतील आणि त्यांनी फोन केला, आज सर्व पित्री तरी तुम्ही तिकडं, कारण ज्याचे आईवडील हयात असतात ते नसले तरी चालतात, पण जे नाहीत त्यांनी थांबायचं असतं. मग मी त्यांना विनोदाने सांगितलं की बाबा इथं कोणीतरी भात ठेवला आहे, तिथे येऊन कावळे खातात आणि त्यांच्याबरोबर मी पाहतोय, पण माझे वडील काय अजून आलेले दिसत नाहीत. म्हटलं अशी अवस्था जर आमची होणार असेल तर काय. धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बातचीत केली याबद्दल. खरं तर शोकांतिका म्हणावी लागेल. सत्तेतले आमदार आहेत, विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत नरहरी झिरवळ, जे आदिवासी समाजाचं गेल्या अनेक वर्षांपासून नेतृत्व करतात आहेत. पेसा कायद्याअंतर्गत भरती व्हावी या मागणीकरता हजारोंच्या संख्येने आदिवासी विद्यार्थी मुंबईत येऊन या जे आदिवासी लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या घरी ठाण मांडून बसलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्याकडं बघणं पण एक दुःखदायक भावना, वेदना या मनात निर्माण होते. त्यामुळे घर सोडून मला पक्ष कार्यालय असेल, इतर ठिकाणी असेल, असं येऊन बसावं लागतं. त्यांना काय उत्तरं द्यावी हे आता देखील सुचत नाही. त्यामुळे सरकारला विनंती राहणार आहे की आजच्या आज तुम्ही काहीतरी निर्णय घ्या, बैठक घ्या आमची, नाहीतर अन्यथा उद्यापासून आम्हाला आमचं तीव्र आंदोलनाचं हत्यार जे आहे ते उपसावं लागेल, अशी खंत जी आहे ती नरहरी झिरवळ विधानसभेचे उपाध्यक्ष यांनी आपल्याशी बोलून दाखवलेले. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम म्हात्रेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.